पल्ले, पुन्हा एकदा विचार कर बरं. आता आपलं ठरलंय ना, कष्ट करायचे, नोकरी करायची, संसार करायचा. तू MPSC चा अभ्यास कर, मी बँकेची परीक्षा देते आणि तोपर्यंत मिळेल ते काम करू आपण. पल्ले, पण त्यांना घरकामाला बाई पाहिजे. आणि घर मालकाला पूर्ण वेळ माणूस पाहिजे. अरे दोघांची सोय होईल. पण तो माणूस दिवसभर एकटाच असतो घरात. अरे तू आहेस ना सोबत, चल. ओए ओए ओए, कौन चाहिए? वो ब्रह्मे साहब से मिलना था. क्या काम है? उन्होंने बुलाया था. अच्छा, वो काम के लिए आए हो क्या? हाँ. तुम्हाला सांगून ठेवलंय. हमको मराठी वगैरह नहीं आता है. तुम्हाला मराठी येत नाही? पल्ले पल्ले काम मिळू दे आधी, मग बाकी बघू ना. वो ब्रह्मे साहब ने आपको कहा है क्या हम आने वाले ऐसा करके? अरे सुबह से 10 लोग आके गए, लेकिन काम करने के लिए एक भी राजी नहीं है. क्यों? वो क्या है ना, हमारे ब्रह्मे साहब है ना, थोड़े पागल है. उनके यहाँ पे कोई भी नौकरी करने के लिए तैयार नहीं होता. लेकिन वो क्या नौकरी करते हैं? मी परदेशात होतो नोकरी निमित्तानं. काही दिवसापूर्वीच आलो. कशाला भारतात आलो असं वाटायला लागलं. सगळीकडे घाणीचं साम्राज्य. लोकांना कामाची आवड नाही, शिस्त नाही. हे बघा, मला प्रामाणिक माणसं हवेत. तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा ना सर. संधी मिळत नसते, ती मिळवावी लागते. बघितलं, एवढं महत्वाचं वाक्य मी बोललो, तुम्हाला काही फरक पडला? काम काय काय करायला लागेल सर? आपल्या स्वतःच्या घरात करायला लागतात ती सगळी कामं करायला लागतील. कारण कर्म हेच मर्म आहे. बघितलं, मी एवढी महत्वाची वाक्य एवढ्या सहजपणे बोलून जातोय, पण तुम्हाला काहीच नाही त्याचं. जाऊ द्या, गाढवाला गुळाची चव काय. पगार तुमचं काम बघून ठरवण्यात येईल. राहण्याची व्यवस्था होईल, पण कुठलंही व्यसन चालणार नाही. गाणी ऐकायची नाहीत. मोठ्या मोठ्यानं बोलायचं नाही. पल्लवी, मी पहाटे 5 वाजता उठतो. उठल्या उठल्या मला कॉफी लागते. अलंकार, अलंकार. हाँ. 5:30 वाजता मी मॉर्निंग वॉकला जातो. या देशात कुत्र्यांचा भयंकर त्रास आहे. तू माझ्या मागोमाग यायचं. कुत्री भुंकायला लागली तर त्यांना तू शांत करायचंस. 6:30 वाजता मी परत येतो. आल्यावर मला नाश्ता तयार पाहिजे. अलंकार, अलंकार. हाँ. नाश्ता करता करता मला पेपर वाचून दाखवायचा. संध्याकाळी आम्ही 5-6 जण गार्डन मध्ये जमतो. त्यावेळेला जागतिक घडामोडींवर आमची चर्चा होते. तिथे मला एखादी गोष्ट माहित नाही असं होता कामा नये, म्हणून पेपरातली प्रत्येक ओळ मला वाचून दाखवायची. आता माझी टीव्ही बघायची वेळ झाली. टीव्ही बघताना मला कुठलाही आवाज चालत नाही. टीव्हीचा तरी चालेल का? गुड जोक. पण दिवसातनं फक्त 2 जोक चालतील. तिसरा जोक मारला तर पगार कापण्यात येईल. कशाला बोलतोस काय? अरे मीना, तुम वापस आ गई? साहब है? हाँ है. और तुमने शादी में नहीं बुलाया? और पति नहीं आए क्या साथ में? मैं साहब से मिलकर आती हूँ. घे चहा.
पल्लवी, ही मीना तुझ्या आधी ही कामाला होती इथे. खूप गुणी मुलगी आहे, पण लग्न करायला गेली आणि फसली बिचारी. काय झालं? सांग, तिला देखील कळायला हवं तिचा नवरा कसा आहे कोण जाणे. तुम्ही मुलींनी एकमेकींना सावध केलं पाहिजे. काही न लपवता सांग तिला. मी गेली 2 वर्ष साहेबांकडे कामाला होते. आई वडील नाहीत मला. लग्नाचा विषय सुरू होता म्हणून मामानी त्यांच्या एका ओळखीच्या माणसाला सांगितलं. त्यांनीच हे स्थळ सुचवलं. बोलणी झाली, लग्न झालं. लग्नात काहीच खर्च करू नका असं सांगितलं होतं त्यांनी. म्हणून मामानी खुश होऊन 1 लाख दिले नवऱ्याला. मी पण माझ्या पगारातून 2 दागिने केले. ते सगळंच घेऊन तो पळून गेला. ते घर सुद्धा त्याचं नव्हतं आणि आता माझ्याकडे काहीच नाही राहिलं. काहीच नाही राहिलं म्हणजे? त्याचा काही पत्ता किंवा त्याची कागदपत्र? सगळं खोटं होतं. खोटं होतं? मग ज्यांनी हे स्थळ सुचवलं त्यांना विचारून बघितलं का? ते म्हणतात आम्हाला काय माहित, आम्ही तर वधूवर सूचक मेळावे घेतो आणि त्यात जे अर्ज येतात तेच तुम्हाला देतो. आपण नीट चौकशी नको का करायला? असं डोळे मिटून लग्न करायचं असतं का? म्हणून मला हा देश आवडत नाही. पण काका, हे काय फक्त आपल्याच देशात होतं का? सगळ्याच देशात होतं. चूक माणसांची असते, देशाची नाही. चहा गोड नाही झाला म्हणून कोणी साखरेला नाव ठेवत नाहीत. चहा वाईट झाला म्हणतात. हे वाक्य मी फॉरेन मध्ये म्हटलं असतं ना तर लोकांनी टाळ्या वाजवल्या असत्या. काका, मी 5 मिनिटं मीनाशी बोलू शकते? बा आता काय करताय? नाही, जरा एकांतात. तिला आत घेऊन जाऊ का? ठीक आहे, तिला जरा धीर दे आणि काही हवं नको विचार तिला. नक्की या. नाव काय म्हणालात त्याचं? संजय थोरात. लग्न झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्याच्या घरीच गेला होता का? हो. मला पत्ता द्या ना घरचा. 25 देवयानी अपार्टमेंट. अहो ते घर नाहीये. म्हणजे हॉटेलमध्ये जसं रूम भाड्याने देतात ना तसं आजकाल हे अपार्टमेंट मध्ये फ्लॅट भाड्याने देतात. त्यातलं बुकिंग आहे. अरे बापरे, मग तुझ्या लक्षात कसं नाही आलं? नाही, पण तिथे सगळं सामान होतं. फर्निचर होतं, किचन होतं. हॉटेल नव्हतं ते. हेच 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 अरे आजकाल लोक काय करतात माहिती का? 1 वर्षासाठी फ्लॅट भाड्याने देण्यापेक्षा हे असं 2-3 दिवसांकरता भाड्याने देतात. तुमच्या लक्षात येणारच नाही ती गोष्ट. अहो याच्यासाठी ना कंपन्या असतात प्रॉपर, त्यातनं बुकिंग होतं सगळं. मला सांगा, आजूबाजूला शेजारच्यांना भेटला होता तुम्ही? नाही, म्हणजे मी 2च दिवस होते तिथं फक्त. मी घरातून बाहेर निघालेच नाही. आपलंच घर आहे असं समजून सजवत बसले. सगळं सामान नीटनेटकं लावलं. पण दुसऱ्या दिवशी ते घरी आलेच नाही. रात्रभर मी त्यांची वाट पाहिली. फोन पण बंद होता. मग शेवटी मला संशय आला, कारण त्यांची बॅग पण तिथे नव्हती. मग मी मामाला फोन केला आणि त्यांनी मला इथे परत बोलवलं. जाम डोकेबाज माणूस आहे. मग तर अशा डोकेबाज माणसाला भेटलं पाहिजे. पण त्यांचा फोन बंद आहे. मला एक सांगा, ज्यांनी तुमचं लग्न ठरवून दिलं त्यांचा नंबर आहे तुमच्याकडे? हो आहे. द्या मला. हा हा. किती वर्ष झाली लग्नाला? याच वर्षी झालं. काका तुम्ही याच वर्षी झालं लग्न आमचं. पण अफेअर होतं 4 वर्ष. अजून तिचेच फोटो बघतोयस? कमाल आहे. काय करणार, स्थळ आलंय ना नवीन तिला. काय? हो. तिला नवीन स्थळ आलंय? हो. मग चांगले फोटो नको का पाठवायला त्यांना? या देशात ना
कधी काय घडेल काही सांगता येत नाही. काका, प्रत्येक गोष्टीत देश का आणता तुम्ही? हा प्रॉब्लेम आपल्यातला आहे ना. म्हणजे तुम्ही बसा, मी सांगतो. बसा बसा बसा. मी नाही ना, तिच्याशी लग्न करून तिला फसवून दिलेला जो मुलगा आहे त्याला आता पल्लवीशी लग्न करायचंय. अरे पण तो पल्लवीला कसा ओळखतो? एक मध्यस्थी लग्नासाठी तो मुली शोधून देतो त्याला. दोघांचं रॅकेट आहे. पण काळजी करू नका काका, जास्त काळ नाही टिकणार ते. पण पल्लवी त्याच्याशी खरंच लग्न करणार आहे? आता धडा शिकवायचं तर नाटक करायला लागणार ना काका. अरे पण तो वस्ताद असेल ना, काही गडबड झाली तर? कशी होणार? आपण आहोत ना. तुम्ही पल्लवीचे बाबा आणि मी पल्लवीचा भाऊ. कोण म्हणे? काका, अशा आपल्या भूमिका आहेत या नाटकातल्या. काका, तुम्ही काही गडबड करणार नाही ना? अजिबात नाही. खूप दिवसांनी काहीतरी करायची संधी मिळाली मला. या देशात आल्यापासून पहिलं चांगलं काम करायला मिळणार आहे मला. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट. काय? आम्ही सांगतो तेवढं आणि तेवढंच करा काका, प्लीज. डन. थँक्यू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, विदेशात मी बँक मॅनेजर होतो. तिथे तुझ्यासारखी 500 मुलं मी सांगीन तेवढं आणि तेवढंच करायची. ओके ओके. हे मला सांग ना, काय करायचंय? चला तुम्हाला सांगतो. चला चला चल. कौन चाहिए? जी मैं सचिन रोकड़े। हाँ तो ब्रह्मे जी का घर यही है ना? अरे भाई, सबको पता है ब्रह्मे का घर यही है। उन्होंने मुझे बुलाया था, उनको बोलो सचिन रोकड़े आया। क्या काम है? दरअसल मैं उनके बेटी को देखने आया था। बेटी को देखने? हाँ, शादी के लिए। पहले गाड़ी हटाओ, पीछे लो पहले गाड़ी। बात तो सुनो, आप मेरी बात तो सुनो यार। आ जाते हैं यार। रुको, क्या है? अरे पागल आदमी बोलता है सांप के बेटी के साथ शादी करनी है। अरे फिर तुमको क्या प्रॉब्लेम है? लेकिन लेकिन कुछ नाही. चला चला, तुम्ही माझ्यासोबत. पण ते काय ना, नरेशची ओळख नसली ना असं वागतो लोकांची तो. चला 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 चला. एक मिनिट, गाड़ी गाडी तो बघ, हे गाडी वगैरे. चल चल चल. भाई संभाल के ना गाड़ी। म्हणजे काय? ओह. बाबा नमस्कार. नमस्कार नमस्कार. चला एक डाव खेळू. मला येत नाही. वा, मला पण येत नाही. परीक्षा बघत होतो. एकुलती एक लढाकुणात वाढलेली मुलगी द्यायची तुम्हाला. काळजी वाटते ना? काळजी काय करायची, मी आहे ना. काय करता तुम्ही? माझा बिझनेस आहे, सिमेंटचा सप्लाय करण्याचा बिझनेस. म्हणजे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश सगळीकडे सप्लाय करतो आम्ही. म्हणजे आता ते हैदराबादचं विमानतळ आहे ना, त्याच्या कन्स्ट्रक्शनला जे सिमेंट लागलं ते माझ्याच कंपनीतून गेलं. वा 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 वा, खूप छोटे असाल ना हैदराबादचं विमानतळ बनलं तेव्हा? हो, म्हणजे लहानपणापासूनच बिझनेस करतो ना मी. लहानपणी? हो. नाही एवढं नाही, म्हणजे एवढं. हा एवढं म्हणजे मोठे झाले होते थोडेफार. हा वा 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 वा. नाव काय? मी सचिन रोकडे. तुमचं नाव? कंपनीचं नाव काय? ओ, SP इंडस्ट्रीज लिमिटेड. पण या नावाचं सिमेंट ऐकलं नाही कधी. आम्ही असं किरकोळ भावामध्ये विकतच नाही ना बाजारामध्ये. आम्ही डायरेक्ट असं म्हणजे मोठमोठ्या डील कंपन्यांसोबत. हा, म्हणजे होलसेल. घेतला माल की टाकला लगेच, घेतला माल की टाकला, घेतला डील 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 डील. वा वा. मासे खाता? कधी कधी, नेहमी नाही. जिभेचे चोचले म्हणून. मी पण कधी कधी खातो. आणि ड्रिंक्स? नाही अजिबातच नाही, जमतच नाही मला. नक्की? अहो खरंच, शपथ नाही. बघा, नाही तर नंतर म्हणायचे की एकदम सोय झाल्यावर नको बोलायला. नाही अजिबात नाही. मी पित नाही. मी रोज पितो.
सकाळी जेवायच्या आधी, रात्री जेवल्यानंतर. चालेल ना तुम्हाला? मला काय प्रॉब्लेम असणार, म्हणजे हा तुमच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे ना. चला आपण चेस खेळूया. अहो नको, मला घाई आहे, मला जायचंय. हे बघा, महत्वाचे निर्णय घाई घाईत घ्यायचे नसतात. नीट विचार करायला वेळ मिळाला पाहिजे. तुम्ही असं करा ना, आजची रात्र जेवण इथेच करा. बेस्ट आहे. अहो नको नको, प्लीज प्लीज असं नको. एक खूप महत्वाची डील आहे माझी, मला ते. बघा, अजिबात घाई करायची नाही. अहो प्लीज ऐका माझं, ही जर डील झाली नाही ना तर खूप प्रॉब्लेम होणार आहेत मला. म्हणजे आलेच हा 5 मिनिटात. आणा चेस खेळूया. अरे चेस आण. आणतो. अर्ध आहे. नाही इकडे पण आहे. अच्छा. अहो, ही पांढरी माझी आहे, तुमची काळी आहे. खेळा खेळा. काय काय बघतोयस? किती दिवसानंतर तुला असं नाटताना बघतोय. ही गोष्ट राहूनच जाते बघ. मग तुला कोणी अडवलंय? तसं नाही, पण मुंबईत ही एक अडचणच असते. नाही ते जगण्यासाठी एवढी धडपड असते की आपल्या माणसाकडे नीट बघायला सुद्धा वेळ नाही मिळत. तरी अजून आपण नोकरीला सुरुवात केलेली नाही. तुला माहितीये, मी तर असं ऐकलंय की मुंबईत नवरा बायको सकाळी कामासाठी बाहेर पडतात ना, ते डायरेक्ट रात्री एकमेकांना भेटतात. त्या लोकल मधून थकून भागून, आवाजाला कंटाळून, गर्दीला वैतागून एकमेकांशी बोलायची इच्छाच उरत नसेल. हा, फक्त रविवार काय तो नवरा बायकोचा, त्यात पण 100 कामं आली. घर आवरा, घरातली रद्दी आवरा, चिकन करा. पण याच सगळ्या गोष्टीमुळे रविवार पण दगदगीत निघून जात असणार बघ. पहिले मग नवरा बायकोला त्यांचा स्वतःचा वेळ कधी मिळत असणार? वेळ काढावा लागतो आणि एकमेकांची काळजी असली ना की वेळ आपोआप निघतो. तुला माहितीये, एकमेकांबरोबर फिरण्यात जेवढी मजा येते ना, तेवढीच मजा एकमेकांसाठी जुरण्यात येते, एकमेकांची काळजी घेण्यात येते. पण पहिले बघ, त्या नालायकाला धडा शिकवण्याच्या नादात ना तू रिस्क नको घेऊ. तू आहेस ना सोबत, मग मला काही टेन्शन नाही. पण पहिले मला टेन्शन येतं ना. मी मराठी मैं हूं ना. त्याला तर असा धडा शिकवू की आयुष्यभर त्याच्या लक्षात राहील. चल
काय काय बघतोयस? हा जो धडा आहे ना तो इतका सुंदर आहे की मला सुद्धा शिकावं असं वाटतंय.